परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आक्रमक, सरकारच्या धोरणांचा उपहासात्मक आंदोलनाने निषेध. परभणी. राज्यातील महागाई आणि लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्ष वतीने परभणीत अनोखे आंदोलन करण्यात आले. वसमत रोडवरील पक्ष कार्यालयासमोर सोमवारी जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली हे उपहासात्मक आंदोलन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुरोगामी महाराष्ट्रात विचारांचे स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याचा आरोप करत जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांनी प्रशासकीय कारभारावर टीका केली. मेट्रोचे प्रात्यक्षिक आणि महागाईचा निषेध देशाला आर्थिक महासत्तेकडे नेत असल्याचे सांगणाऱ्या सरकारला सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांचा विसर पडला आहे, अशी टीका आंदोलकांकडून करण्यात आली. वाढती महागाई कमी करण्याऐवजी जनतेला सोने खरेदी करू नका किंवा मेट्रोने प्रवास करा, असे सल्ले दिले जात असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक मेट्रो ट्रेन दाखवून सरकारचा निषेध केला. हे आंदोलन पूर्णतः उपहासात्मक पद्धतीने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाहीफेक घटनेचा तीव्र निषेध. राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाहीफेक घटनेचे पडसाद या आंदोलनात उमटले. या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत कार्यकर्त्यांनी लवांडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला, तर संबंधित घटनेतील आरोपीच्या कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी जोडे मारो आंदोलन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती या आंदोलनात युवक जिल्हाध्यक्ष सुशील कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष लखन चव्हाण, शिवा नेटके, सय्यद युनुस, रोहित परसोडे, श्याम गवारे, नवाब शेख, शेख काशीद, वसंत शिंदे, सचिन फुलवरे, निखिल वाघमारे, लल्ला मोहिते, आनंद शेंडिल्य, पवन आगलावे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्वप्रथम आम्ही धन्यवाद देतो विकास लवांडे साहेबांना की त्यांनी मुस्कटदाबीचा विरोध करून, या खोट्या वारकऱ्यांना विरोध करून खरं बोलायची हिंमत ठेवली आणि ते बोलत राहणार, कारण आम्ही त्यांच्या बरोबर आहेत. दुसरं, जे घुसखोरी करणारे शास्त्री सुद्धा म्हणून घेतात सन्माननीय संग्रामजी भंडारी यांचा आम्ही जोडे मारून निषेध केला आहे. आणि विकास लवांडे साहेबांना एवढं सांगणं आहे की बस तुम्ही साहेब तुमचं नीटभीड बोलणं चालू ठेवा, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहेत. दुसरं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथं सांगतात की आपली किती ट्रिलियन आपली आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे, आणि अशा परिस्थितीत लोकांना घाबरायचं काम ते करतात ते की सोने खरेदी करू नका, मेट्रो ट्रेनने जा. तर आम्ही मग सामान्य माणसाचं सोनं खरेदी करणार नाही, मग ते सण कसे करणार, हिंदू सण कसे करणार? म्हणून मला आता कळालं त्यांचं पुढचं प्लॅन काय. तर सोनं कोणतं खरेदी करतं, हे मोदी सोनं आहे, हे खरेदी करा आणि ह्याच्यातून तुमचं सण पूर्ण करा, हिंदू सण पूर्ण करा. आणि जिथं मेट्रो ट्रेन नाही तिथं मोदी मेट्रो ट्रेन अशी येईल, त्याच्यामध्ये बसून तुम्ही प्रवास करा, असं मोदी साहेबांचं म्हणणं आहे. सर्वसामान्य लोकांची थट्टा करायचं काम त्यांनी चालू केलेलं आहे. पुरोगामी महाराष्ट्राला संपवायचं काम करायचं काम भाजप पूर्णपणे करत आहे. स्वतः काही गोष्टी स्वतः करता येत नाही म्हणून असे खोटाड शास्त्री लोक पुढे करून आज बघितलं आपण की सगळे बंधू बाबांचं कशा प्रकारे निघतात. ते एकीकडे लव जिहाद सांगितलं जातं आणि दुसरीकडे खरंच या ढोगी बाबाचं समर्थन केलं जातं. लाज वाटत नाही भाजपचे लोक. आम्ही त्याचा निषेध करतो. जनसुरक्षा कायदा हा फक्त विरोध करण्यासाठी आहे, त्यांच्या बाजूने त्यांच्या पक्षाची भूमिका आणि समाज नाश करायच्या भूमिकेसाठी नाही, ती फक्त विरोध करण्यासाठी आहे. महाराष्ट्र एकजूट ठेवायचा जो प्रयत्न करेल त्याच्या विरोध करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आहे. ही खोटी, ही जी महागाई दाखवली खोटी आहे. जर पेट्रोल डिझेलची अशी परिस्थिती निर्माण होणार होती तर मग यांची जी मैत्री आहे बाहेर देशाच्या लोकांबरोबरची, म्हणतात आम्ही एवढे 500 देश फिरून आले हे यांची मैत्री गेली कुठे? यांना कोण काय मदत करत नाहीये. मदत करणार इराणला विरोध करतात आहे. अमेरिकेच्या याच्यासमोर पंतप्रधानासमोर यांचा लाग नाही बोलायचा, काही म्हणेल तसं बघावं लागतंय. अशा अकार्यक्षम आणि हिंमत नसताना मोदीकडून अजून अपेक्षा ठेवणार काय? जनसामान्य लोकांनी यांच्या बळी न पडता स्वतःचा विचार करून एकत्र राहावं.